मित्रांनो, रामायण आपण पाहिलेलं आहे. रामायणामध्ये जी मृग हरिण होती, जी सोनेरी हरिण म्हणतो आपण तिला, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती मारली गेली, जिचा वध झाला, तर ते राक्षसाचा ज्या ठिकाणी वध झाला त्या ठिकाणी आपण आहोत. आणि या ठिकाणी आजूबाजूला 4 मंदिरं आहेत. तर ते मंदिरं कशा प्रकारे आहेत, त्याच्यानंतर हेच खूप प्राचीन मंदिर आहे. माता अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून आता हे मंदिर आपल्याला सुस्थितीत दिसतंय. आणि आजूबाजूला प्रचंड असं पाणी आणि दिसायला एकदम सुंदर असं हे मंदिर आहे. नेवाशाला तुम्ही रस्त्याने जात असाल तर संभाजीनगर ते नेवासा रस्त्याला एका उजव्या हाताला तुम्हाला हे मंदिर दिसतं आणि मन प्रसन्न होतं. म्हणून मी सुद्धा या मंदिराकडे वळालो. एक सुंदर असं मंदिर मला दिसलं आणि मी या ठिकाणी आलो. आणि माहिती घेत असताना मग महाराज भेटले. महाराजांनी फार चांगलं जे माहिती या मंदिराची दिली, तर त्यांच्याकडूनच आपण विचारून घेऊ. राम राम, जय श्रीराम. जय श्रीराम. तर या मंदिराविषयी आजूबाजूचे 4 जे मंदिरं आहेत आणि ही काय माहिती देता येईल? ही जी काय आहे, हे पंचवटीपासून तर हे कायगाव टोक्यापर्यंत त्याला दंडकारण्य म्हणलं गेलेलं आहे. यावेळेस दंडकारण्य होते. या दंडकारण्यामध्ये ज्यावेळेस राम वनवासाला निघले होते, राम वनवासाला निघाल्यानंतर आणि त्यांची जी सीता आहे ती रावणाने पळून नेली होती. आणि नेल्यानंतर तिचं राम पाठलाग करत होते. आणि त्यानंतर की सीतामाईला एक इच्छा प्रकट झाली होती की तिने सोन्याचं हरिण बघितल्यानंतर, सुवर्ण हरिण, की त्यावेळेस तिला चोळी शिवण्याची इच्छा झाली होती. तिने रामाला सांगितलं की भगवंता, की तुम्ही ह्या महाराज राक्षसाचा वध करा, मला याची मला चोळी शिवायची आहे. तर त्यावेळेस राम पंचवटीपासून त्या महाराज राक्षसाचा वध करण्यासाठी इथपर्यंत आले होते. त्यांनी जो भालगाव आहे, इथून एक 15 किलोमीटरवरती भालगाव आहे, त्या ठिकाणाहून त्यांनी भाला मारला. त्याच्यानंतर त्यांना भाला मारल्यानंतर की त्यांनी बाण सोडला. तिथं बाणगंगा म्हणून एक भालगावमध्ये पण एक बाणगंगा म्हणून आहे का, तिथून त्यांनी बाण सोडला होता. आणि बाण तो बाणगंगेमध्ये पडल्यानंतर तिथं पाणी तुम्ही 24 काळ तिथं पाणी राहतो. उन्हाळ्यातसुद्धा पाणी तिथं आटत नाही, इतकं बाणगंगेचं तिथं खूप मोठं महत्त्व आहे. परत त्यांनी तिथून भालगावून त्यांनी परत एक बाण मारल्यानंतर त्या मारीच राक्षसाचं ह्या गावामध्ये डोकं उडालं. त्या गावाचं नाव टोका पडलं. त्यानंतर त्या मारीच राक्षसाचं जी काया पडली म्हणून त्याला कायगाव टोका म्हणलं गेलं. त्यानंतर त्याचं इथं घोटे पडले म्हणजे घटेश्वर मंदिर नाव पडलं. आणि रामाने जे कपटी मारीच राक्षस असल्यामुळं सिद्धेश्वर जे पलीकडं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी साधना केली की म्हणे की भगवंता, की हे जे कपटी मारीच राक्षस आहे याचा मला वध करायचा आहे. तर हा काही मला अदृश्य होऊन हा जातोय. तर महादेवाने तिथं वरदान दिलं की तू जे काय काम करशील ते तुझं सिद्धीस जाईल, म्हणून त्याला सिद्धेश्वर असं म्हणलं गेलेलं आहे. आणि रामाने जे पलीकडं रामेश्वरमचं तिथं वाळूची पिंड तयार केली होती त्या ठिकाणी रामेश्वर असं नंतर नाव पडलं आहे. नंतर मुघलांच्या राज्यामध्ये हे मंदिरांचं इथं तुटफूट झाली आणि नंतर अहिल्याबाई होळकरनी इथे घाट बांधले. जसं पहिल्या काळामध्ये इथं पेशव्यांची सिद्धेश्वर ठिकाणी राजधानी होती, त्यांची तिथं राणी घाट आहे, हत्ती घाट आहे. हत्ती घाटावरती त्यांची हत्ती आंघोळ करायची, राणी घाटावर सगळ्या त्यांच्या राण्या आंघोळ करायच्या. आणि ज्या ठिकाणी जे पेशव्यांचे माणसांसुद्धा आंघोळीला वेगळा घाट होता, असे तिकडं 3 प्रकारचे घाट आहे. पण आता पाणी असल्यामुळं ते काही घाट उघडे नाही. आणि ह्या ठिकाणी जे संपूर्ण इथं विधिवत पूजा होतात, जी शांतिकर्म आहे, ज्या ठिकाणी कालसर्प शांती आहे, नारायण नागबली आहे, त्रिपिंडी आहे. जे ह्या शांत्या कशामुळे होतं, याला दक्षिण काशी म्हणलं गेलेलं आहे. नाशिकपासून तर इथपर्यंत याला दक्षिण काशी असं म्हणलं गेलेलं आहे. आणि दक्षिण काशीमध्ये केलेलं कोणतंही पाप हे हनुमानाच्या सेफ्टीसारखं पुढं जातं, हे मागं येत नाही. म्हणून ह्या ठिकाणी काल सर्पयोग शांती, मूळ नक्षत्र शांती व आपल्या 27 नक्षत्रपैकी जे काही शांत्या आहे ह्या ठिकाणी केल्या जातात. तर असं हे महात्म्य मलाही माहीत नव्हतं, ते महाराजांनी आपल्याला सांगितलं. हे खूप छान मंदिर या ठिकाणी आहे. यानंतरचे हे जी 4ही मंदिर तुम्ही सांगितले हे सुद्धा त्याच याच्यामध्ये एकाच काळामधले आहे. एका काळामधले मंदिर असल्यामुळं त्यांनी जे जीर्णोद्धार जीर्णोद्धार हा एकच वेळ झालेला आहे. आणि त्यानंतर ह्या मंदिराला कोणताही कळस नाही.
कारण की दिवस उजाडला असल्यामुळं कळस कोणतेच मंदिरावरती नाही, चारही मंदिरावरती कळश होऊन झालेले नाही. हे सगळे एका रात्रीतले हेमळपंथी काळातले हे मंदिर आहे, एका रात्रीत मंदिर झालेले आहे. बर, एका रात्रीमध्ये बांधले. एका रात्रीमध्ये बांधलेले मंदिर आहे. आणि सकाळी कोंबड्याने जेव्हा बांग टाकल्यानंतर कोणत्याही मंदिराला कलशरोहण हे झालेलं नाही आहे, बेगर कलशरोहणचे मंदिर आहे. तर ही माहिती तुम्हाला माहीत होती का? नक्कीच कमेंटमध्ये लिहा. एक फार छान मूर्ती या ठिकाणी आहे ज्यामध्ये आत्ता दर्शन घेऊन मी आलो, तर तीही तुम्हाला मी बघायला टाकतो. आणि खूप सुंदर मंदिर आहे. जाता येतं जर तुम्ही नेवाशात जवळच आहे, देवगडच्या थोडं समोर, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी यावं. तर थांबतो. सर्वांना राम राम. राम राम. खरं